हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आम्ही दोघांनी पण माईक लावून घेतले बिकॉज आम्हाला बघायचं आहे की असा ऑडिओ जो येतो कसा येतो. बिकॉज मागच्या ब्लॉगमध्ये मी ना सेम माईक लावून फ्रंट कॅमेराने शूट केलं होतं. एक तर क्वालिटी आली नव्हती आणि मला आवाजामध्ये काहीतरी फरक जाणवत होता. सो शोनी काहीतरी बोल त्याच्यात. हॅलो एव्हरीवन, डू सबस्क्राईब. मोठ्याने बोल थोडं. चुचू कुठं दिसली चुचू? अच्छा, ते बघा समोर दिसतंय तुम्हाला एसीच्या जवळ चुचू. ते चुचूने कबूतर आहे. काय म्हणतात त्याला? काय बोलला टाकलो? पिजन म्हणतात त्याला. काय पिजन टाकलो पापाचा. अरे हा वो स्टोरी बता रही भाभी. हा सांग सांग काय पिजन काय पापाच्या टाकलो मसाला. बाई देवा शपथ सांगतो, इतकी जास्त शार्प मेमरी नाहीची. आमचं इथं पिजन घरात आला आणि दादाच्या टकल्यावर बसलं होतं आणि असं उडाला ते आणि घरातच फिरत होतं. आणि ते आय थिंक दादाने रेकॉर्ड पण केलं, तुम्हाला दिसलं असेल कुठेतरी ब्लॉगमध्ये. देखो भाभी वो सेम स्टोरी थी ना, पिजन टकले पे बैठ गया था, पिजन को देख के. हाँ ते माईक आहे बेटा, आवाज येतो त्याच्याने आवाज. ऑल राईट, वीकेंड आपलं ऑलरेडी स्टार्ट झाला आहे. 5:30 वाजलेत संध्याकाळचे. आज लवकर उरकलं आहे जरा. माहिती नाही मला संध्याकाळी जर ईमेल मेसेज काही आला तर परत लॉग इन करावं लागेल, पण होपफुली आता काही येणार नाही मला असं वाटतंय. सो त्याचा आधी म्हटलं आता आपल्याकडे टाईम आहे तर सायकलिंग करून येऊ थोडीशी. बिकॉज आज जिमला मी सकाळी गेलो नव्हतो आणि आठवड्याचा जो टार्गेट होता तो मी ऑलरेडी कंप्लीट करून घेतला आधीच्या 4 दिवसात. सो आता फक्त कार्डिओचं जो स्केड्यूल आहे तो बाकी होता, म्हणून मी ठरवलं की सायकलिंग करून येऊ आपण. तू येते का सायकलिंग करायला? सायकल चालवायला येते का? अच्छा, सायकलिंग नाही, सायकलिंग आलं म्हणजे खाली जायचंय आम्हाला खेळायला. अंकलची टकली कुठे? टोपी काढून दाखवायची काय गरज होती? लावून करायचं ना हे असं, टोपी काढून हे टकली. वा शाबाश बेटा, किसी देऊन दे यांना, बाय करून दे. बाय. चला आपण जाऊयात खाली, जरा सायकल काढू आणि सायकलिंग करून येऊ. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. ओ भाई ओ भाई, शनी मम्मी कशी करते? चलो भेटूयात खाली. खाली कुछ तो टूटा. क्या है? दूसरा कलर तोड़ा है तूने. भाई साहब मैंने ब्राउन तोड़ा, अभी उसका फेवरेट ब्लू कलर तोड़ा. सोनिया तो अंकल ने तोड़ा. स्नोचे सगळे कलर तुटतात माझ्याकडनं. अरे बट वो नीचे क्यों रहते? हे दुसरा कलर आहे जो माझ्या पायातून तुटलेला आहे. हे बघा हे स्नो है ना, असं पैर के नीचे आता है वो. तेरा वजन इतना हो गया है. असं क्या हो गया? तेरा वजन इतना हो गया कि टूट ही जाता है. मी तोडलं बेटा, सॉरी. मी तोडलं ब्ल्यू कलर, मी तोडलं. बाय. सायकलिंग करत करत आपण आपल्या फेवरेट ठिकाणी पोहोचलो. इथं बघा आपला झेंडा पण आहे आणि इथं जरा आर्मीचं एक छोटूसा एरिया आहे बाहेरचा साईडचा, जिथं लोक वॉक करायला येतात. आजोबा आणि त्यांचं नातू पण बसले आहेत आणि काही लेडीज लोक आहेत, काही छोटे पोरं आहेत. हे बघा इथं मागे पण आहेत, काही छोटे पोरं खेळत आहेत. सो असा एकदम भारी परिसर आहे. आणि मला आहे ना याचाच जरा आता म्हणजे किती वर्षानंतर असं झालं आहे ना, तो मला असं थोडं कधी कधी विचित्र वाटतं, पण कधी कधी छान पण वाटतं. एकदम अशी मस्त हवा येते, हवा जाते, एकदम असं थंडगार लागतं आहे. आणि अजून मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की जसं मला गोष्टी आठवतील मग तसं तुमच्या लोकांसोबत शेअर करेल. काही काही एक्सपिरियन्सेस आहेत माझे या मागच्या काही महिन्यांमध्ये. सो ते आपण डिस्कस करू. त्याच्यातनं एक एक्सपिरियन्स म्हणजे की जेव्हा आमचा आजीचा असा इन्सिडेंट झाला ना, तेव्हा माझ्या बाबांची कंडिशन मी बघितली. म्हणजे ते क्षण असं डोक्यातनंच जात नाही. कधी कधी ते जर आठवलं ना, इतकं जास्त फील व्हायला लागतं की जेव्हा बाबा जोरात मोठ्याने बोललेले की माय, माझे बाबा आजीला माय म्हणायचे, तर ते ऐकून माझा पूर्ण बॉडीमध्ये गुजबम्स आले होते. आणि म्हणजे ती जी फिलिंग होती ना एका पोराची त्याच्या आईसाठीची, बापरे ती जगा वेगळी होती. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, जसं पण तुम्हाला टाईम भेटेल, जसं पण तुम्हाला सुट्ट्या असेल किंवा जे काय असेल तर आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, त्यांच्यासोबत ट्रिप प्लॅन करा, त्यांच्यासोबत बाहेर जा फिरायला, काही करा, पण आपल्या फॅमिलीसोबत आपल्या आईबाबांसोबत टाईम स्पेंड करून मॅक्झिमम मेमरी जेवढ्या बनतील तेवढ्या बनवायचा प्रयत्न करा. ॲट दी एंड मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललो होतो की म्हणजे ते टाईम टू टाईम आपल्याला जसा एक्सपिरियन्स येतो आहे, जसे आपण मोठे होतो तशा या गोष्टी घडत जातात, त्याच्यातनं आपण शिकत जातो आहे.
सो आपलं जे आयुष्य आहे ना ते एवढंच आहे. आपल्याला वाटतं खूप मोठं आहे, आपल्याकडे खूप जास्त टाईम आहे, पण तसं नाही आहे. आपल्याकडं बिलकुल टाईम नाही, आपल्याकडे अजिबात टाईम नाही आहे. सो जेवढा पण टाईम आहे आपल्याकडं मॅक्झिमम त्याचा यूज करून घ्या आणि युटिलाइज करून घ्या. ठीक आहे. आता अजून 5-10 मिनटं मी इथं बसेल आणि मग आपण घरी जाऊयात. येऊन गेलो आपण सायकलिंग करून घरी आणि हे घ्यायला मला लिटरली 2 मिनटं पण नाही लागले आणि पण ते याचे पैसे पे करायला एवढी मोठी लाईन होती ना, मला 10 मिनटं लागून गेले. शनी तुझ्यासाठी काय आणले दाखवू? रेडी 1 आईज क्लोज आईज क्लोज आईज क्लोज दोघं आईज क्लोज. अच्छा 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 डायरेक्ट पण होते आईज क्लोज. हा हात लावायची गरज नाही. रेडी 1 2 3. काय ते? ब्रशी. किती हॉरिबल साऊंड आहे ना टीव्हीस वाला. हॅलो हॅलो. 2000 years later. वाजून गेले 9:15 आणि आता फायनली मी फ्री झालोय. मला असं वाटलेलं की काहीच काम येणार नाही, पण कुठंतरी 1% असं मनात होतं की कोणाचा तरी कॉल येईल आणि मेसेज येईल आणि शेवटी तेच झालं. जसं तुम्ही बघितलं असेल सायकलिंग करून आलो, मी खायलाच घेतलं होतं. तेवढ्यात मला आधी कॉल आला कारण की मी ऑफलाईन दिसत होतो आणि मग मला ऑनलाईन जावं लागलं. थोडेसे कामं होते ते संपवले आणि आता फ्री झालोय आपण. आणि मी जरा असं नेपाळी टाईप दिसतोय का? असं नेपाळी किंवा कोकणी टाईप? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा ही कोकणी स्टाईल आहे का नेपाळी स्टाईल, आय डोंट नो. पण याला मी नॉर्मल करून घेतो असं. मंगल भवन अमंगल असं 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 ठीक वाटतंय मला. तर मी चाललो आता बाहेर. प्रतीक सर आहेत माझे जे मित्र आहेत त्यांना भेटायला. सो मी गिरीधरला जाईल, तिथं चहा पेल, तिथं काहीतरी खाऊ आणि तसंच परत येऊन जा. बिकॉज दादा वहिनी स्नोई हे मॉलमध्ये गेलेत. बिकॉज स्नोईला ते गेम्स खेळायचे होते त्यासाठी ते तिघं गेलेत आणि मी माझ्या मित्रांना भेटून खाऊन पिऊन परत येऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर आपली एडिटिंग आणि जे काय असेल ते कंटिन्यू करू. पण येस, वीकेंड सॉर्टेड, आजचा दिवस सॉर्टेड आणि मजा येते. सध्या आयुष्यात जेवढी पॉझिटिव्हिटी तुम्ही स्वतःहून ठेवाल ना तेवढी जास्त मजा येईल. जसं मी लास्ट ब्लॉग मध्ये पण बोललो की कितीही तुम्ही प्रयत्न करून घ्या, कितीही तुम्ही टेन्शन घेऊन घ्या, मेंटली हरास होऊन जा. आणि एक गोष्ट मी रिअलाइज केली आहे, आपल्याला कोणी फोर्स नाही करीत या सगळ्या गोष्टी करून घ्यायला. जसं की तुम्ही डिप्रेशनमध्ये चालले गेले, जसं की तुम्ही खूप सारं टेन्शन घेऊन घेतलं, ते आपण स्वतःहून करतो आणि आपल्याला माहिती आहे की हे सगळं घेतल्यानंतर पण कुठलं सोल्युशन भेटणार नाहीये. म्हणून बिंदास राहा, हॅपी राहा आणि मजेत राहा. ठीक आहे. गप्पा मारत मारत 11 वाजून गेले ऑलमोस्ट. आता मी निघतोय, घरी जाऊयात. प्रतीक सरांना मी आधी सोडेल, त्याच्यानंतर मी घरी जाईल आणि बाकीच्या ज्या गप्पा आहेत आपण घरी निवांत करू. ठीक आहे. पण झालोय फ्रेश आणि म्हटलं जरा बसून गप्पा मारूयात आणि व्हिडिओला इथे एंड करूयात. आपला शॉर्ट सिम्पल आणि मी ट्राय करतोय की जेवढे पण मला मॅक्सिमम व्हिडिओ शूट करता येतील, ब्लॉग शूट करता येतील तेवढं करू मी. सो त्यातलाच एक प्रयत्न होता आणि मजा आली मला ब्लॉग शूट करून, कारण की खूप दिवसांनंतर आपण कंटिन्यू करतोय. 14ला ब्लॉग बनवला. आज काय तारीख आहे? 17, म्हणजे आज फ्रायडे. 17ला ब्लॉग बनवला कारण की 2 दिवस आपलं ऑफिस होतं त्याच्यामुळं काही जमलं नाही. आणि येस, प्लीज कमेंट डाऊन करा तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला लोकांना विचारायची की किती लोक कुंभमेळ्याला जायचा प्लॅन करतात किंवा जाऊन आले किंवा तुमचे फॅमिली मेंबर जाऊन आले, तुमचा काय एक्सपिरियन्स होता? कारण की मी व्हिडिओज बघतोय तर असे लेजंड लोक मला त्या महाकुंभचा मेळाव्यामधून दिसायला भेटत आहेत. जसं की आता सध्या खूप जास्त फेमस आहेत IIT वाले बाबा, असे भरपूरसे बाबाज आहेत, चांगले वेल ग्रॅज्युएटेड लोक पण त्या मार्गाला जात आहेत आणि खूप सारे त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करत आहेत जे लोकांसमोर येतात आता सोशल मीडियावर. आणि त्याच्यातनं खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. माझं एक्सपिरियन्समधनं मी ह्या सगळ्या गोष्टी का सांगतो, बिकॉज मागच्या खूप सारे महिने मी खूप काही फेस केलं आहे. म्हणून मी कंटिन्यू तुम्हाला ते सांगत आलो आहे की लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, बिंदास राहा, हसत खेळत राहा आणि मजा करत राहा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन आलं किंवा काही असं वाटतं किंवा निगेटिव्ह फील करतायत, प्लीज मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, यूट्यूबचा कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा बिंदास्तपणे. मी हे माझ्यासारखे हजारो लोक आहेत ते तुम्हाला मदत करतील, तुमच्याशी बोलतील, तुम्हाला पॉझिटिव्ह फील करवतील आणि भेटतील पण पॉसिबल झालं तर. ठीक आहे. सो लोड घेऊ नका. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज, काय माहिती तुम्हाला काय करायचं आहे, कंपल्सरी लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे.
भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा प्लॅन म्हणजे की आपण सकाळी लवकर उठून क्रिकेट खेळायला जाणार आहेत. म्हणजे 6चा प्लॅन आहे, पण 6:30-7पर्यंत आपण निघून जाऊ. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल. गुड नाईट फॉर नाऊ. आपण भेटूयात उद्या सकाळी. बाय. हे काय असेल बरं? टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की हा माईक आहे. हा एक माईक आहे बघा. हे छोटे छोटे तुम्ही लॉकेट बनवून पण घालू शकतात. हे तुमचं मोबाईलला कनेक्ट होतं. एकदम बेस्ट माईक, एकदम ट्रेंडिंग माईक आहे. ऑलमोस्ट सगळे जे इन्फ्लुएन्सर आहेत हा सेम माईक यूज करतात.